लाडकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत. त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे, परिवहन विभाग जो आहे, त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत. ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे, म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे, ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत. आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंट कडून आधारचं एक अप्रुव्हल आपल्याला लागतं KYC साठी, तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत. याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्या नमस्कार सगळ्यांना. आत्ताच तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याप्रमाणे आता निकष आहेत ते बदललेले आहेत. लाडक्या बहिणीचे निकष ते नवीन ॲड झालेले आहेत आणि काही बदललेले आहेत. तसेच अर्ज पडताळणी पुन्हा नव्यानं चालू होणार आहे. त्याचं कारण काय असणार आहे मी सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता कुठल्या महिलांना लाभ मिळणार नाही आणि कुठल्या महिलांना लाभ मिळणार आहे, तसेच ह्या निकषांमध्ये बदल काय झाले ते सगळं सविस्तरपणे सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. आता परत एकदा निकष जे आहेत ते बदललेले आहेत थोडेफार, त्यामुळे आता बऱ्याच महिला ज्या आहेत त्या योजनेतनं बाद ठरणार आहेत किंवा त्यांचं नाव जे आहे ते योजनेतनं कट होणार आहे. तर तुमचं पण नाव यादीत आहे का नाही हे कसं चेक करायचं? तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण व्यवस्थितपणे बघावा लागणार आहे, ठीक आहे? कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला कळून घ्यायचं असेल की आपण योजनेत बसत आहोत की नाही किंवा आपल्याला पण पैसे पुढे मिळत राहणार आहेत की नाही, ते सगळं तुम्हाला जाणून घेण्यासाठी व्हिडिओ बघत राहा. बघा आता मी तुम्हाला सांगते नेमकं काय काय म्हणाले. आता तुम्हाला बघितला व्हिडिओ, तुम्ही त्यात पाहिलंच असेल की थोडेसे निकष चेंज झालेत आणि त्या सविस्तर काय म्हणाल्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शेवटपर्यंत बघत राहा, ठीक आहे? बघा, ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल. जर तुमचं वार्षिक उत्पन्न, तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला हा आता लाभ मिळणार आहे. जर तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर आत्तापासून तुम्हाला पैसे बंद होतील. इथून पुढे तुम्हाला कुठलाही हप्ता मिळणार नाही आहे. हे लक्षात घ्यायचं सगळ्यांनी, कारण खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. तुम्ही जर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त जर तुमचं असेल तरी पण तुम्ही फॉर्म भरला असेल तर इथून पुढे तुम्हाला अजिबातच योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. आत्तापर्यंत पैसे मिळाले असतील पण इथून पुढे मिळणार नाही आहे, ठीक आहे? पुढे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील काही अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे. ज्यांच्या नावावर 4 चाकी असेल त्यांना योजनेतून बाद केलं जाईल. बघा, जर तुमच्या नावावर किंवा तुमच्या घरात 4 चाकी असेल त्यांना योजनेतून बाद करण्यात येणार. ते कसं? कारण RTOकडनं किंवा ट्रान्सपोर्टकडनं ही माहिती जी आहे ती काढण्यात येणार आहे. प्रत्येक महिलेच्या नावाने, कुठल्या महिलेच्या नावाने, म्हणजे ज्या महिलेने फॉर्म भरला आहे त्या महिलेच्या नावाने जर कुठली 4 चाकी असेल तर त्या महिलेला योजनेतनं बाद करण्यात आहे. याची सगळी इन्फॉर्मेशन त्या RTOकडनं घेणार आहेत. तसेच प्रत्येकदा अर्जांची पडताळणी चालू होणार आहे. आता खरंच आहे, कारण तक्रारी आल्या आहेत. बाल विकास माध्यमाकडे किंवा विभागाकडे तक्रारी आलेल्या आहेत काही. तसेच काही महिलांनी स्वतःहून पत्र लिहिलेलं आहे की आम्ही योजनेस पात्र नाही आहेत. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या स्वतःहून काही महिलांनी केल्या, त्याच्यामुळे आणि तक्रारी पण आल्या, याच्यामुळे काय झालं, त्यांना परत एकदा अर्जाची पडताळणी करावी लागणार आहे. त्यामुळे तुमच्या पण अर्जाची पडताळणी होऊ शकते. त्यामुळे जर तुम्ही पात्र नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, ठीक आहे? पुढे बघा, ज्यांचं बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव, आधार कार्डवरील माहिती जुळत नसल्यास त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. बघा, ज्यांचं आधार कार्ड, ठीक आहे, आधार आणि बँक खात्यावर तुमचं नाव असेल किंवा आधार कार्डवर नाव म्हणजे स्पेलिंग असेल, स्पेलिंग मिस्टेक, इंग्लिशमध्ये नाव असते ते स्पेलिंग किंवा मराठीमधनं स्पेलिंग मिस्टेक असेल, त्यांना मात्र योजनेचे पैसे मिळणार नाही. कारण तुमचं नाव हे सगळीकडे सेम पाहिजे किंवा तुमचं कुठलंही डॉक्युमेंट असेल त्या डॉक्युमेंटवर तुमचं नाव आधारप्रमाणेच असायला हवं. आधार कार्डवर जे नाव आहे तेच तुमचं बँक खात्यावरील नाव असायला हवं. त्यात जर तफावत आढळली किंवा त्यात जर डिफरन्स आढळला तर तुम्हाला इथून पुढे योजनेचे पैसे मिळणार नाही. तर तुम्ही आत्ताच्या आत्ता जाऊन तुमचं बँक पासबुक असेल किंवा काही असेल त्याच्यावरचं नाव आणि आधार कार्डवरचं नाव जे आहे किंवा स्पेलिंग आहे चेक करा. ते जर करेक्ट असेल तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला पैसे मिळतील. पण जर नसेल, त्यात तुमचं थोडंफार स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुम्हाला स्पेलिंग मिसमॅच असेल, म्हणजे सपोज काही तुमचं एच्या जागी ई असेल, ईच्या जागी ए असेल, ठीक आहे? म्हणजे तुमच्या आधार कार्डवर ए आहे आणि त्याच जागी तुमच्या बँक खात्यावर ई असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. एक्झाम्पल दिले मी तुम्हाला. तुमचं स्पेलिंग व्यवस्थित चेक करा. जर ते वेगवेगळं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, ठीक आहे? ज्यांचं बँक खात्यावरील तेच आहे ते परत एकदा, कारण आधार कार्डवरची माहिती आहे ती जी आहे ती बँक खात्यावरील आधार कार्डची जी माहिती आहे त्यांच्या बँक खात्यावरील जे पासबुक आहे त्यांच्यावर मॅच झाली पाहिजे. बघा, या लाडक्या बहिणी ठरणार अपात्र कुठल्या लाडक्या बहिणी? बघा, शासनाच्या इतर आर्थिक योजनांचा लाभ घेत असल्यास
म्हणजे तुम्ही कुठल्याही इतर योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला पण पैसे मिळणार नाहीत. फॉर एक्झाम्पल संजय गांधी निराधार योजना, ठीक आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 1500 मिळत असतात. त्यामुळे जर तुम्ही आधीपासूनच या योजनेचा लाभ घेत असाल तर त्या महिलांना तिथून पुढे लाभ घेता येणार नाही आहे, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला ज्या पॉईंट्स आहेत जे तुम्हाला नव्याने आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला इथे तुम्ही जर अकाउंटमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आहे, ठीक आहे. कळलं का तुम्हाला सगळे पॉईंट्स? हे नवीन 4 निकष आलेले आहेत. ह्या निकषाप्रमाणेच आता इथून पुढे अर्जांची पडताळणी होणार आहे. आधार कार्ड, के-वाय-सी हे ज्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या ठरलेल्या आहेत. कारण आधार कार्डवरील माहिती ही खरी असते किंवा आपला युनिक आय डी म्हणजे आधार क्रमांक असतो. तर त्यानुसारच आपली बाकीचे डॉक्युमेंट्स असायला हवेत. ते नसतील तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या बँक खात्यावर किंवा पासबुकवरील नाव आहे ते आणि आधार कार्डवरचे नाव आहे ते चेक करा, क्रॉस चेक करा. दोन्ही एक्झॅक्टली सेम असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण थोडा पण डिफरन्स असेल किंवा काही स्पेलिंगमध्ये मिस्टेक असेल तर तुम्हाला इथून पुढे पैसे बंद होतील, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता हे झालं 4 निकष. आता अर्जांची पडताळणी जी आहे ती चालूच होणार आहे आजपासून, ठीक आहे. 3 जानेवारी आजपासून अर्जांची पडताळणी चालू होईल. कारण अर्जाची पडताळणी करणं खूप गरजेचं आहे. तक्रार आलेल्या आहेत. तसेच काही महिलांनी स्वतःहून पत्र लिहिलं शासनाला, की आम्ही पात्र नाही आहोत. ठीक आहे. जेव्हा महिलांना कळलं, की आपण पात्रता बसत नाही किंवा काय, त्यांनी स्वतःहून पत्र लिहिलं आहे, की आम्ही पात्र नाही आहोत. तर अशा महिलांचे पण पैसे बंद होतील कारण त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ही वेळ आली आहे, की किंवा त्याच्यामुळे परत एकदा तक्रार आल्यामुळे त्यांना परत अर्जांची पडताळणी करावी लागत आहे. आता तुम्हाला पण पैसे मिळतील का? कसं चेक करायचं? तुम्ही स्वतःचं जे आहे ते आधी वार्षिक उत्पन्न चेक करायचं. 2.5 लाखापेक्षा कमी आहे, मिळणार पैसे. जास्त आहे, नाही मिळणार. तुमच्या नावावर 4 चाकी आहे, पैसे नाही मिळणार. नसेल तर मिळणार, ठीक आहे. तुमच्या घरात म्हणजे 4 चाकी नसायलाच हवी. जर पैसे म्हणजे 4 चाकी नसेल तरच पैसे मिळतील, ठीक आहे. टू व्हीलर असेल तर प्रॉब्लेम नाही. टू व्हीलरपेक्षा जास्त म्हणजे 4 चाकी असेल तर पैसे मिळणार नाहीत. तसेच तुमच्या घरात, ठीक आहे, जर कुठल्या एका महिलेने 2 अर्ज भरले असतील, ठीक आहे, 1 पेक्षा 2 अर्ज, तर त्यातला एकच अर्ज ठरवला जाईल, की हाच अर्ज आहे म्हणून, ठीक आहे. त्यामुळे त्यांच्या पण महिलांना पैसे मिळणार नाही आहेत. हे लक्षात घ्या. आतापासून नवीन यादी येईल. त्या यादीत तुमचं नाव आहे का नाही, कसं चेक करायचं हे पण तुम्हाला मी सांगितलं आता. ह्या निकषाच्या आधारे तुम्ही चेक करू शकता, की आपल्याला पैसे मिळणार आहेत की नाही. तसंच आता ज्या महिलांना आतापर्यंत ₹1 पण मिळाला नसेल, त्यांनी आधार सेटिंग चेक करून घ्या. आधार सेटिंग करून घ्या, ठीक आहे. कारण जर तुम्हाला ₹1 आला असेल तर मात्र तुमच्याकडनंच काहीतरी असेल किंवा असं काही असेल. कारण आधार सेटिंग असेल तर पैसे येतातच नक्की. किंवा आता तुम्हाला जानेवारीचा जो हप्ता आहे, जो दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात येईल, त्यासोबत मागचे पैसे मिळून जातील. ठीक आहे. हे झालं सगळ्या गोष्टी. तर निकष पण चेंज झाला. थोडा लाडक्या बहिणीसाठी धक्का झालेला आहे या सरकारकडनं. कारण हे जे आहे परत अर्ज पडताळणी, परत नवीन निकष, याच्यामुळे थोडा लाडक्या बहिणींना नाराज झालेला आहेत. पण जर आता हे खरंच आहे, कारण अर्जाची पडताळणी होणार आहे. ज्या पात्रत नसतील त्यांना पैसे इथून पुढे मिळणार नाही आहेत. ज्या पात्रतेत बसतात त्यांनाच मिळणार आहे, ठीक आहे. तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर मग किंवा तुम्हाला हे कसं वाटलं, की अर्जाची पडताळणी वगैरे, तक्रारी वगैरे, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.